बेरोजगारी ही देशातील अनेक महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्या. अनेक तरुण उच्च शिक्षित असून देखील हाताला काम नाही म्हणून नैराश्याच्या गर्तेत जातात. मात्र जालना जिल्ह्यातील सोमठाणा येथील 6 तरुणांनी एकत्र येत सेंद्रिय गूळ निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. एकेकाळी बेरोजगार असलेल्या या तरुणांनी हा उद्योग सुरू करून कोटींची उलाढाल केली आहे. महिन्याकाठी तब्बल 4.5 लाखांची कमाई हे तरुण या उद्योगामधून करत आहेत. पाहुयात बेरोजगार असलेले हे तरुण या सेंद्रिय गूळ उद्योगातून लखपती कसे बनले. माझं नाव विशाल नागवे, राहणार सोमठाणा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आम्ही जवळपास 6 उच्च शिक्षित तरुण आहोत. आम्ही 6 जणांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी, सोमठाणा फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने एक गट स्थापन केला. आणि त्यानंतर आम्हाला काहीतरी एक कल्पना सुचली की आपण काहीतरी धंद्यात उतरावं. त्या हेतूने आम्ही एक टूर काढलेला होता. त्यावेळेस आम्ही उस्मानाबाद म्हणजे लातूरला गेलो होतो. त्यावेळेस आम्ही तिकडं एक गुराळ होतं, त्या गुराळाला भेट दिली. आणि नंतर एक त्याच बाजूला एक जुनं गुराळ होतं. मग ते पूर्ण जे नवीन जे गुराळ चालू होतं त्या गुराळाला भेट देऊन पूर्ण बघितलं आम्ही, ते गूळ नेमका कसा बनवला जातो. तर मग आम्ही तो बघितला. त्यानंतर काय केलं, आम्ही पण ठरवलं की आपण पण असं का ना करावं. मग आम्ही करण्याचं ठरवलं. त्यानंतर मग तिथंच आम्हाला लगेच एक त्याला बाजून गुराळ होतं, एका मित्रानं सांगितलं इथं बंद पडलेलं गुराळ आहे. लगेच तो सेटअप आम्ही विकत घेण्याचं ठरवलं. तिथं तो सेटअप विकत घेतला आणि एक 8-15 दिवसांनी आमच्या गावाकडे त्याला ट्रान्सफर करण्यात आलं. एक फक्त रोजान मिस्त्री लावला आणि आम्ही स्वतः घरच्या घरी हा सेटअप इथं उभा केला. जवळपास 8 दिवसातच आम्ही स्वतःच तो सेटअप चालू केला. आणि गुळ युनिट हे घरचेच, आमचे गुळवे हे घरचेच होते. त्यामुळं बाकीचे जो मेन प्रॉब्लेम होता गुळव्यांचा, तो आमचे घरचे असल्यामुळं आम्हाला बाकीच्या याला तोंड द्यायची गरज पडली नाही. कारण की आम्ही 6 जण होतो. 6 जण आम्ही स्वतः कामाला लागलो. आणि आमच्या घरचे ते गुळवे असल्यामुळं बाहेरचा आम्हाला मजूर पाहायची गरज पडली नाही. 10व्या दिवशी आम्ही स्वतःच गुळ घरी आमचा हा तयार झाला. त्यानंतर गुळ तयार झाल्यानंतर हा मार्केटला न्यायची आम्हाला आवश्यकता पडलीच नाही. कारण की तो आम्ही असा बनवला की त्यातमध्ये केमिकल कोणतंच नाही वापरलं. म्हणजे हा पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पूर्ण हा गुळ आमचा 70 रुपयाने जाग्यावर इथंच सेल झाला. त्यामुळे आम्हाला मार्केट सुद्धा गरज पडली नाही. तर त्यात बघा, रोजच्या आमच्या 3 बॅच निघतात. म्हणजे 3 आदनं म्हणतात त्याला. 3 आदन निघायचे. एका आदनाला प्रत्येकी 1.5 क्विंटल ते 2.25 क्विंटल असं ॲव्हरेज राहतं. त्याला एका आदनाला ऊस हा 1.5 टनाचा ऊस लागतो समजा त्याला. आणि त्याच्यातून आपल्याला 1.5 ते 2 क्विंटल गूळ तयार होतो. त्यापासून पूर्ण आपला 70 रुपये किलो या दराने सेल होतो. आणि असं त्याचं समजा जे आहे 10 ते 12 हजार रुपयापर्यंत आपलं एका आदनाचं हा पूर्ण सेल हा म्हणजे 10 ते 12 हजार रुपये बनतात त्याचे. आणि खर्च वजा जाऊन आम्हाला समजा 5 ते 6 हजार रुपये हे आदनामागे राहतो. नमस्कार, माझं नाव योगेश अंकुश नागवे. आम्ही जागेवरती गुळ 70 रुपये किलो निघतो. ग्राहक एकदा घेऊन गेल्यानंतर परत येतं. आम्ही त्याला चहाची गॅरंटी देतो, बाबा हा गुळाची चहा फुटणार नाही. परत गिराईक आम्हाला डबल डिस्काउंट देतो, गुळाची चहा फुटला नाही. त्यामुळे गिरायकाला सांगायचं काम पडत नाही. त्यामुळे गिरायकाची असं नाराजी कोणचीच नाही बाबा की बाबा हा चहा फुटतो का काय. केमिकल आम्ही वापरत नसल्यामुळे काहीच अडचण येत नाही. माझं नाव गजानन गायके. आम्ही सगळे 6 जण उच्च शिक्षित आहे. आम्ही गुराळ जे ना एक सहज असं बसलो होतो. बसल्यावर आम्हाला विचार आला का काहीतरी जोडधंदा करा शेती प्लस. तर बाजूलाच एक गुराळ आहे, त्याचं पण आम्ही गुराळ चालू केलं. पण चालू करायचं तर भांडवलला आम्ही काय केलं, सुरुवात एक 6 जण असल्यामुळे 30-30 हजार रुपयाचं चालू केलं. 30-30 हजारच्या नंतर आम्हाला डबल प्लसमध्ये कम पडले. मग आम्ही डबल 10-10 हजार 15-15 हजार रुपये जमा करून वाढवलं ते. मग आम्ही त्याच्यानंतर सेल गेले तर आमचं जाग्यावर आहे. आता मी 70 रुपये किलोना हा 1 किलोचा भेली किलो ही बॉटल आहे. ती 120 रुपये ते 100 रुपये समजा असं विकतो. सगळं धंदा म्हणजे व्यवस्थित आहे. आणि आम्हाला दिवसाला एका आदनाला 5 ते 6 हजार रुपये राहतात. दिवसाला 15 ते 16 हजार रुपये आम्हाला. प्रत्येकजण हल्ली आपल्या आरोग्याप्रती सजग झाला आहे. गूळ हा आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो. त्यातल्या त्यात सेंद्रिय पद्धतीच्या गुळाला चांगल्या प्रकारची मागणी मिळत असल्याने या तरुणांचा उद्योग भरभराटीस आला आहे. या उद्योगातून महिन्याकाठी तब्बल 4.5 लाखांचं उत्पन्न हे तरुण मिळवत आहेत. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, सोमठाणा, जालना.